नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अशी एक मालिका बाजार गप्पांमध्ये घेत होतो. त्या मालिकेचा समारोप मी कालच्याच भागात केलाय आणि आजपासनं पुन्हा एकदा आठवड्याला 3 या पद्धतीनं रविवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी बाजार गप्पांचे भाग आता सुरू करूया. आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा HAL. HAL असं मी पूर्ण अशासाठी म्हणलं की त्याचा जर मराठी उच्चार करायचा झाला तर हाल असं म्हणावं लागेल. पण हाल या शब्दाला मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत आणि एक वेगळ्या प्रकारची पनवती सध्या हाल या कंपनीला किंवा HAL ला किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्सला लागली आहे का, असा मनामध्ये विचार आला आणि म्हणूनच बाजार गप्पांचा आपला आजचा विषय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आज हा विषय घ्यायचं कारण असं की गेल्या काही दिवसांमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स ज्याची निर्मिती करतं असं तेजस हे विमान पडण्याची घटना तिसऱ्यांदा घडली आहे. एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका माजी उपमुख्यमंत्र्याचं विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाल्यापासनं एकंदरीतच विमानं त्यांचं पडणं हा विषय राजकीय दृष्ट्या संवेदनशील झालाय. अशा अर्थानं हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या विमानातल्या तेजसला काही अडचणी येणं हा राजकीय विषय तशा अर्थी नाही. यातला तशा अर्थी हा शब्द महत्वाचा. कारण मुळातच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्या पद्धतीची लष्करी विमानं बनवतं ती लष्करी स्वरूपाची असल्यामुळे त्याला एक वेगळं राजकारण हे फार मोठ्या प्रमाणावरती आधारभूत असतं. आणि त्यामुळे या मालिकेची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळचा पहिला प्रसंग हा दुबई मधल्या एअर शोचा आहे. दुबई एअर शो मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड निर्मित अशा एका विमानाचं ते काही प्रदर्शनपर प्रात्यक्षिक करत असताना अपघाती प्रकरण घडलं. आणि मग तो अपघात आहे की घातपात आहे याची चर्चा आपल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या अपघाती निधना इतकी जरी मोकळेपणाने झाली नाही तरी दबक्या आणि कुजबुजत्या स्वरूपात नक्की झाली. परंतु केवळ इतकाच फरक माजी उपमुख्यमंत्र्यांचं अपघाती निधन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं विमानपतन याच्यामध्ये नाहीये. तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की माजी उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाची चर्चा ही आपल्या राज्याच्या राजकारणापुरेशी मर्यादित राहिली. अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा त्याचे फार मोठे स्वर गेले नाहीत. परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याच्या विमानाच्या अपघाताची चर्चा ही स्थानिक पातळी पुरेशी मर्यादित राहत नाही. ती राष्ट्रीय पातळीवर तर होतेच आणि काही प्रमाणात ती जागतिक पातळीवरतीही होते. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती आजच्या आपल्या बाजार गप्पांचा विषय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. मला सुरुवातीलाच हे स्पष्ट करू दे की हा व्हिडिओ सोमवार 23 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 9:15 9:30च्या सुमारास रेकॉर्ड करत असताना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL चे शेअर्स आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये 4,110 रुपयाच्या आसपास उलाढाल करत होते. आता हा 4,114 रुपयाचा भाव खरं सांगायचं म्हणजे शुक्रवारी म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाजार बंद होतांचा आहे. सोमवारचा भाव यायला अजून 5-10 मिनिटांचा अवधी आहे. पण त्याच्या आधीच आता चर्चा अशी सुरू झाली आहे की सोमवार 23 फेब्रुवारीला बाजार जेव्हा सुरू होईल, बाजारातली उलाढाल आपल्या देशात जेव्हा सुरू होईल त्यावेळेला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे भाव खालती येतील का? मुळात मला एक गंमत अशी वाटली की एखाद्या संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन करणारी कंपनी, त्यातही लष्करी विमानासारखी अतितांत्रिक आणि अतिसंवेदनशील वस्तूच्या निर्मितीची कंपनी, अशा कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावाची चर्चा त्या दिवसाच्या शेअरची उलाढाल व्हायण्याआधी सुरू होणं हेच किती एका बदलत्या काळाचं निर्देशक आहे. एकंदरीतच गेल्या 5-6 वर्षाच्या भारताच्या राष्ट्रीय अर्थकारणामध्ये आणि त्यामुळे जागतिक अर्थकारणामध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या हा चर्चेचा विषय आहे. याच्यामध्ये जेवढे धोरणात्मक बदल कारणीभूत आहेत तितकेच त्यांचे कामगिरी स्वरूपाचे बदलही कारणीभूत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. अहो, सरकारी धोरण कितीही प्रोत्साहनपर असलं तरी मूळ त्या कंपनीला कामगिरी करावी लागते. अशा धोरणात्मक एनेबलमेंट नंतर, धोरणात्मक प्रोत्साहनानंतर ती कंपनी प्रत्यक्षात कशी कामगिरी करते, त्याची वस्तू सेवा जे त्याची निर्मिती करत असतील ती किती ग्राहकांपर्यंत पोहोचते, ती ग्राहकांच्या पसंतीला उतरते का, याच्यावरती फार मोठं आर्थिक यश त्या कंपनीचं असं नव्हे तर त्या धोरणाचंही अवलंबून असतं.
आणि अशा सर्व निकषांवरती अत्यंत सकारात्मक निकषांवरती किंवा पद्धतीनं भारताच्या सरकारी क्षेत्रातल्या संरक्षण विषयक कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर गेल्या 5 ते 6 वर्षात सातत्यानं उतरली आहेत. याची आता बाजारभाव पोचतील अशी चर्चा सुरू होणं ही एका अर्थानं पोचपावती आहे. म्हणजे जसं मी अनेकदा म्हणतो की आता जरी अमेरिकी सुप्रीम कोर्टानं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या अनेक देशांवरती लादलेले टॅरिफ हे बेकायदेशीर ठरवले असले तरी सुद्धा ज्या वेळेला ते त्याची घोषणा करत होते त्यावेळेला त्याची अंमलबजावणी खरोखर किती झाली, कधी झाली, कशा प्रमाणात झाली आणि त्याचा जो अपेक्षित परिणाम ट्रम्प राजवटीला होता तो झाला का, यातल्या सगळ्याच निकषांविषयी आणि खरं सांगायचं म्हणजे या निकषांवरती त्या निकालांची संदिग्धता आहे. परंतु अशा पद्धतीची कोणतीही संदिग्धता संरक्षण विषयक सरकारी कंपन्यांच्या गेल्या 5 वर्षातल्या कामगिरीत नाही. उलट HAL, माझगाव डॉक, BEL अशा सारख्या कंपन्या हे या धोरणाच्या यशस्वीतेची झळाळती उदाहरणं आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय ज्या उद्योगांवरती टॅरिफ लावले ती खरं सांगायचं म्हणजे भारतीय उद्योगाची त्या क्षेत्रातल्या वाढत्या चढत्या क्रमाच्या उतरणीच्या अशा कामगिरीची पोचपावती होती. अगदी तसंच प्रत्यक्षामध्ये आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं निर्माण केलेल्या विमानांच्या कामगिरीबद्दल निदान 3 उदाहरणं ही थोडीशी नकारात्मक आहेत. हे कितीही सर्वमान्य असलं आणि ते मान्य केलंच पाहिजे तरी सुद्धा त्याच्या बाजारभावांची चर्चा होणं हे एरवी बाकीची त्याची कामगिरी चांगली आहे, त्याची पोचपावती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा की होय, या अशा घटनांनी आणि त्याही एका मर्यादित कालखंडामध्ये झाल्यानंतर ज्याला आपण एखादा टाइम झोन किंवा टाइम बँड म्हणतो, अशा टाइम बँड मध्ये या 3 घटना लागोपाठ घडल्यानंतर शेअर्सच्या बाजारभावावरती नक्कीच परिणाम होईल हे अत्यंत उघड आहे. कारण शेअर्सच्या बाजारभावाबद्दल एक विधान मी वारंवार करत असतो, अगदी या बाजार गप्पांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलंय की मुळातच शेअर बाजाराच्या 2 पद्धतीच्या प्रवृत्ती असतात. एक म्हणजे शेअर बाजार कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब प्रतिक्रिया देतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा ही प्रतिक्रिया अत्यंत टोकाची असते. पण म्हणून आज किंवा या कालखंडामध्ये जर खरोखरच या घडलेल्या 3 विपरीत घटनांमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्सचे बाजारभाव हे खालती येत असतील तर ते म्हणून तो शेअर असलेलाही विकून टाकावा अशी परिस्थिती आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट अत्यंत उघड आहे की या घटना घडण्याच्या आधी ज्या पद्धतीनं हिंदुस्तान एरोनॉटिक्सला उत्पादनांसाठी विक्रीच्या नोंदणी येत होती, मग ती देशांतर्गत म्हणजे आपल्या सरकारकडनं असेल किंवा निर्यातीच्या रूपामध्ये इतर अनेक देशांकडनं असेल, त्याचा गती थोडी कमी होईल हे अत्यंत उघड आहे. परंतु एरवी दुसऱ्या कोणत्या तरी औद्योगिक क्षेत्रामध्ये अशी गती कमी होणं हे प्रमाण लक्षात घ्यावं लागतं. इथे ते फार लक्षात घ्यावं लागतं अशातला भाग नाही. कारण इतर क्षेत्र आणि संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा याची निर्मिती करणारं क्षेत्र यात एक मूलभूत फरक आहे. आणि तो फरक असा की संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा याचे व्यवहार प्रत्यक्षात दिसायला 2 कंपन्यांमध्ये होत असले तरी ते 2 सरकारमधले सामंजस्याचे भाग असतात. त्यामुळे याच्या ऑर्डर दररोज सकाळ दुपार संध्याकाळ मिळत असतात अशातला भाग नाही. त्या टप्प्याटप्प्यानं मिळतात, त्या संख्येनं मर्यादित असतात पण रकमेनं मोठ्या असतात. म्हणजे कमी व्यवहारात जास्त रक्कम आणि तेही सरकारी धोरणामुळे हा खरं सांगायचं म्हणजे संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या विक्रीचा मूलभूत सिद्धांत असतो. आणि मग मुळातच अशी तुरळक प्रमाणात होणारे व्यवहार त्याच्यामध्ये सातत्य नसल्यामुळे अशा घटनांचे फार मोठे परिणाम फार काळ होत नाहीत. हा एक घटक. दुसरा घटक म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्सची गेल्या काही वर्षातली मूलभूत कामगिरी बघता खरं सांगायचं म्हणजे या 3 घटनांनी शेअर बाजार किंवा आपण त्याचे भागधारक विचलित झाले नसू इतके ते होतील. आणि जास्त प्रामाणिकपणानं, जास्त संशोधनपूर्वक अत्यंत अल्प काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि त्याचे कर्मचारी, तांत्रिक आणि इतर याची सुधारणा करतील याविषयी आपल्या मनामध्ये कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. आणि एकदा अशा पद्धतीच्या वस्तूंना दिलेली ऑर्डर
तडकाफडकी रद्द होण्याचे संकेत आजपर्यंतच्या तरी जागतिक आर्थिक इतिहासात नाहीत. त्यामुळे असलेल्या ऑर्डर बुकवरती त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होईल अशी शक्यता अत्यंत मर्यादित आहे. कारण मुळातच संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन हे सरसकट गेल्या बाजारात मिरची कोथिंबीर घेतली असे रकमेचेही नसतात आणि उपलब्धतेचेही नसतात. आणि ही मागणी खरं सांगायचं म्हणजे भावनिरपेक्ष असते, प्राइस इनइलॅस्टिक असते. त्या गरजेला ते शस्त्र हवं म्हणजे हवं अशी ती परिस्थिती असते. आणि कोणतंही युद्ध हे नेहमी अचानकच असतं. कुरबुरी सतत सुरू असतात, त्यातनं संकेत मिळत असतात आणि मुळातच अशा वस्तूंची मागणी ही तहान लागली की विहीर खोदल्यासारखी नोंदवली जात नाही. या सर्व घटकांमुळे संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन आणि त्यातही लष्करी विमानांचं उत्पादन करणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स सारखी कंपनी यांच्या बाबतीत मर्यादित असतात. झाले तरी ते टप्प्याटप्प्याने असतात. त्यामुळे हा सुरुवातीचा भावनातिरेक वगळला तर हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे भाव जरी काही अल्पकाळासाठी खालती आले, यातला अल्पकाळ हा शब्द महत्वाचा, म्हणजे खाली आले तरी अल्पकाळासाठी येतील आणि ते त्या पातळीवरती मोठ्या प्रमाणावर राहतील असं नाही. या निकषांच्या आधारे जर चर्चा करायची झाली तर मला स्वतःला असं वाटतं की खरं सांगायचं म्हणजे 23 फेब्रुवारी तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतरच्याही काळामध्ये 23 फेब्रुवारीला रेकॉर्ड करतोय म्हणून ती तारीख म्हटली. जर खरोखरच काही प्रमाणात हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे भाव खालती आले तर अगदी डे ट्रेडिंगसाठी नाही तरी पोझिशन ट्रेडिंगसाठी या शेअरचा विचार करता येईल का, या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते तरी होकारार्थी आहे. या शेअरचा विचार अल्पकाळासाठी नाही पण मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी करायचा का, याचा विचारही होकारार्थी आहे. हे माझं मत स्पष्ट आहे. असा विचार करत असताना हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की मुळातच हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीची परिस्थिती किंवा प्रवृत्ती हा शब्द जास्त योग्य आहे, हा भागधारकांना वारंवार लाभांश म्हणजे डिव्हिडंड देण्याचा नाही. या कंपनीच्या शेअर्सच्या उलाढालीचं संख्या आणि प्रमाण, या शेअर्सचे बाजारभाव याच्यामध्ये गेल्या 5 वर्षात सातत्यानं वाढ झाली असली ती वाढ इतर अनेक कंपन्यांच्या तुलनेमध्ये अगदी संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणाऱ्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या तुलनेत धीमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग मुळातच ज्याची वाढ धीमी आहे त्याचा बाजारभाव पडणार किती, हा एक घटक. दुसरं, हे बाजारभाव धीमी राहण्याचं कारण म्हणजे त्याच्या मागणीचं असलेलं स्वरूप, ज्याची चर्चा आपण केली, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे या कंपनीचा लाभांश देण्याची प्रवृत्ती नाही. अशी प्रवृत्ती असते त्याचे फायदे आणि तोटे असतात. लाभांश दिला तर त्याची सवय असते, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होत नाही, ती कंपनी मायक्रोस्कोप खालती राहते इतकंच. पण त्यांनी जर सातत लाभांश द्यायची वृत्ती असेल आणि तो दिला नाही तर मात्र त्याचा नकारात्मक परिणाम होतो. पण लाभांश द्यायची, विशेषतः अंतरिम लाभांश इंटरिम डिव्हिडंड द्यायची सवय हिंदुस्थान एरोनॉटिक्सनी त्याच्या भागधारकांना लावलेलीच नाही. आणि त्यामुळे तात्कालिक आणि ताबडतोब परिणाम जितका लाभांश देणाऱ्या कंपन्यांवरती होतो तितका अंतरिम लाभांश न देणाऱ्या कंपन्यांवर होत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि कदाचित आत्ताच्या बाजाराच्या परिस्थितीमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या पथ्यावर पडणारी ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे बाजारभावात जी काही घसरण होईल ती अल्पकालीन असण्याचं ते एक महत्वाचं कारण आहे. कारण ज्या वेळेला कंपनी वारंवार लाभांश देते, मग तो अंतरिम किंवा अंतिम म्हणजे इंटरिम किंवा डिव्हिडंड असू दे, त्या काळामध्ये कम डिव्हिडंड एक्स डिव्हिडंड बेसिसवरती खेळणारी मंडळींचं प्रमाण त्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढतं असतं. अशी कोणतीही शक्यता या घटना घडल्या असत्या तरी आणि घडल्या नसत्या तरी HUL मध्ये नव्हतीच. त्यामुळे अशा पद्धतीचा ट्रेडिंग इन्स्टिंक्ट किंवा ट्रेडिंग व्हॉल्यूम इन्स्टिंक्ट वाढता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे जागतिक करार मदार झाले, मग तो ट्रेड डीलचा स्वरूप असेल, टॅरिफ रद्द होण्याचं गणित असेल, युरोपियन युनियन बरोबर आपला झालेला करार असेल, इंग्लंड बरोबरचा आपला FTFA करार असेल, 2 आखाती देशांबरोबरचे आपले व्यवहार असतील, एकंदरीतच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जर्मनी यांच्या बरोबर सुरू असलेल्या चर्चा असतील, यामुळे संरक्षण विषयक कंपन्यांची परिस्थिती ह्या चर्चेचा विषय आहे आणि तो कृतीचाही विषय आहे.
आणि मग यात कुठेतरी खीळ घालायची म्हणून अशा अपवादात्मक पण विपरीत घटना किंवा विपरीत पण अपवादात्मक घटना याची चर्चा जास्त केली जाते का, याचाही विचार केला पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हणजे आज हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या पद्धतीने करतोय किंवा त्याच्या संदर्भात करतोय, पण खरं म्हणजे ह्याचं बरंचसं गणित हे सगळ्याच कंपन्यांविषयी, विशेषतः आपल्या देशात नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांबद्दल खरं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 5 वर्षामध्ये आपण एकंदरीतच संरक्षण विषयक वस्तूंच्या उत्पादनाबद्दल जे आत्मनिर्भरतेचं पाऊल उचललं, त्यातनं सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कंपन्यांचे बाजारभाव वाढले. मग ते हिंदुस्तान एरोनॉटिक असेल, माझगाव डॉक असेल, भारत डायनामिक्स म्हणजे BDL असेल, BEL असेल, तेजस नेटवर्क असेल, पारस डिफेन्स असेल किंवा या क्षेत्राला वस्तू पुरवणाऱ्या टाटा मोटर्स, अपोलो टायर्स, अशोक लेलँड, आयशर, बॉश, भारत फोर्ज सारख्या कंपन्या असतील. तुमच्या असं लक्षात येईल की या 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये यातल्या अनेक कंपन्यांपैकी काही मोजक्या कंपन्याच सातत्यानं शेअर बाजारामध्ये आणि प्रत्यक्ष कामगिरीमध्ये उजव्या ठरले आहेत. आणि त्या कंपन्यांमध्ये सुद्धा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BELचा अपवाद वगळला तर इतर कोणत्याही कंपन्यांनी वर्षाच्या अखेरीला अंतिम लाभांश जरूर दिलाय, पण इंटरिम डिव्हिडंड दिलेला नाही. मग हे कारण की परिणाम हा विचारात घेणं आणि त्याची उजळणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या निमित्तानं करणं, म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा HAL. मनपूर्वक धन्यवाद.